पत्राक्षा दुःख हरता पुढे ग्रंथ रसाळ बोलवी भक्तिसार ग्रंथ रत्न बोलवी श्रोत्या कारण मागले अध्यायी गोरक्षनंदन मच्छिंद्र घेवनी गेलासे नेला तरी किलो तळा बुडाली से शोकाब्दी जळा तै उपरी चरवसू तर नियागळा काढावया पातला तावर बोधाची बांधुनी सांगडी शोकाब्दीत गातली उडी शब्दार्थी मारुनी बुडी धैर्य कासे धैर्यले धरिल्यावरी बाहेर काढणी मने माये ओ सावधानी शोक सांडीय शाश्वत गणी शाश्वत नाही काहीच पाहते पणी जे जे दृश्य ते आभासपणी पावे नाश तू शोक करीशी शब्द प्राप्तीस श्लाघ्य तू ते लागेना। गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। सकळ श्रोत्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन कथेला प्रारंभ। मागच्या अध्यायामध्ये म्हणजे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला आता स्त्री देशातून बाहेर काढलेला आहे आणि मैनाकिनी राणी खूप शोकांतिका करत आहे, खूप शोक व्यक्त झालेली आहे आणि अशा काळामध्ये तेथे परीक्षा वसू येऊन तिला बोध करतात की हे सगळं काही अशाश्वत आहे आणि या अशाश्वताचा कधी ना कधीतरी नाश होणार आहे आणि तू अशाश्वत नाहीस, तू याचा शोक करण्याचे काहीच गरज नाही। अशा प्रकारचा बोध मैनाकिनीला उपरिचर वसू करू लागले म्हणतात। तू कोठील मच्छिंद्र कोण स्वर्ग भूमीचा झाला संगम योगती तुका भोग काम सरून गेला जननीये। अशा प्रकारे असणारे मच्छिंद्रनाथ कोण होता म्हणले? तू कोठली होतीस? मच्छिंद्रनाथ कोठला होता? तुमचा आधीचा काही योगायोग होता का? आधीचा काही संबंध होता का? नाही, तर या शापामुळे तुला इथं यावं लागलं आणि योगायोगाने तुमची गाठ भेट झाली आणि त्या गाठ भेटीतून तुम्हाला एवढा काय मोह निर्माण झालेला आहे, हा मोह निर्माण होण्याची काहीच गरज नाही। अशा प्रकारचे उपरिचर वसू तिला बोध करू लागले म्हणतात। तू अससी स्वर्गवासिनी मच्छिंद्र तविला जन्मनी परिप्रारब्धे सहज योग्य कर्मणी गाठी पडली उभयता। अशा प्रकारे असणारे म्हणजे तू कुठली आहेस? तर तू स्वर्गातली आहेस, तू अमर आहेस आणि मच्छिंद्रनाथ या भूतलावर जन्म घेतलेला आहे म्हणले आणि या तुम्हा दोघांची योगायोगाने गाठ पडलेली आहे, प्रारब्धवशामध्ये गाठ पडलेली आहे आणि ही गाठ काय जन्मभराची नव्हती, थोड्या काही दिवसाची होती। अशा प्रकारचे तिला उपरिचर वसू सांगू लागले म्हणतात। पडली परी मच्छिंद्रनाथ स्मरुनी गेला पुलेहित तू आपुले स्वहित निश्चित सांभाळी की जननीये। अशा प्रकारे असणारे म्हणले मच्छिंद्रनाथ इथे आले, त्यांनी तुझ्यासोबत काही दिवस संग केला आणि नंतर म्हणले त्यांनी आता हा स्त्री देश सोडलेला आहे, त्यांनी आपल्या हिताच्या मार्गाला लागलेले आहेत। तशा प्रकारे तू सुद्धा काय कर, आपल्या हिताचा मार्ग शोध आणि आपल्या हिताचा कार्य करायला सुरुवात कर। अशा प्रकारचे उपरिचर वसू तिला बोलू लागले। तू झाली सपदच्युत तरी ते सांभाळी निश्चित तरी आता मानून व्यक्त होऊन चाल जननीये। अशा प्रकारे असणारे काय म्हणत होते, तुला काय मिळाला होता? शाप मिळाला होता म्हणून तू पृथ्वीवर आली होतीस, पदच्युत झाली होतीस, पण आता ती वेळ संपलेली आहे। आता तू काय कर, माझ्या सोबत स्वर्गामध्ये म्हणजे कोणत्या ठिकाणी?
स्वर्गालाच जायचं आहे अशा प्रकारचे तिला परिचर वसू बोलू लागले म्हणतात. तू पातली या सिंहल द्युपा मग मच्छिंद्र योगे तावर गंधर्प पूर्ण होईल शुद्ध संकल्प मच्छिंद्र द्रष्टी पाहुनिया. अशा प्रकारे असणारे काय म्हणत होते की या नाशिवंत देहाचा तू आता त्याग कर, या राज्याचा त्याग कर आणि सिंहद्वीपाला चल. आता आपल्याला सिंहद्वीपाला जायचं आहे. योगायोगाने काय होईल म्हणजे प्रारब्धाने तिथं सुद्धा मच्छिंद्रनाथ तुला भेटतील अशा प्रकारचं आश्वासन उपरिचर वसू तिला देऊ लागले म्हणतात. 12 वर्ष झाली या पूर्ण तू ते भेटवीन मच्छिंद्र नंदन मीननाथादित पोदन गोरक्ष द्रष्टी पासिल तू. अशा प्रकारे असणारे उपरिचर वसू तिला सांगू लागले की तू काय कर म्हणजे आता इथून चल. 12 वर्षाच्या नंतर म्हणजे तुला मी नक्की काय करेल मच्छिंद्रनाथाची भेट घडवून देईल. त्यांच्यासोबत मीननाथ सुद्धा असेल आणि गोरक्षनाथ हा सुद्धा तुला भेटेल अशा प्रकारचं आश्वासन उपरिचर वसू मैनाकिनीला देऊ लागले म्हणतात. मनसील यावया मच्छिंद्र नंदन काय पडेल त्या कारण सिंहल दिपी पाक शासन महमख आरंभील. तिला सांगू लागले तुला वाटत असेल की तुला शंका येत असेल मच्छिंद्रनाथ तिथे कोण्या कारणास्तव येतील आणि मला भेटतील तर तुझ्या शंकेचं मी निरसन करतो. म्हणजे त्या सिंहद्वीपामध्ये इंद्र राजा काय करेल एक हवन करेल, होम करेल, यज्ञ करणार आहे आणि त्या यज्ञाला या नवनारायणांची तिथे उपस्थिती होणार आहे. मग तुला मच्छिंद्रनाथ तिथे भेटेल अशा प्रकारची माहिती उपरिचर वसू मैनाकिनीला देऊ लागले म्हणतात. तेव्हा विष्णुगिरींची रुद्र तया तानी येती भद्र सकळ देवादिक मित्रचंद्र एकाटाई मिळतील. अशा प्रकारे असणारे म्हणजे तेथे मच्छिंद्रनाथ येतील. मच्छिंद्रनाथच नाही तर सगळे इंद्र चंद्र सगळे देव येतील. म्हणजे सूर्य असते मुनी सगळं काही तिथे जमा होतील आणि महायज्ञ काय तिथे मांडतील अशा प्रकारची माहिती उपरिचर वसू देऊ लागले म्हणतात. ते नवनाथादि प्रतापवंत ऐक्य करील शचीनाथ गैनी गोपीचंद भरतरी सहित ऐक्याटाई मिळतील. अशा प्रकारे असणारे म्हणजे हा काय करणार आहे इंद्र राजा तिथे यज्ञ करणार आहे आणि त्या यज्ञासाठी नवनारायणामध्ये सगळे जण आणि गोपीचंद राजा भरतरीनाथ गहिनीनाथ अशा प्रकारचे सगळे नाथ तिथे जमा होतील असे उपरिचर वसू तिला सांगू लागले म्हणतात. तरी आता शोक का व्यर्थ सांडी प्रांजळ करी चित्त विमानारूढ होऊन त्वरित सिंहल द्वीपी चालकी. अशा प्रकारे असणारे म्हणजे आता शोक थांबव म्हणजे तुझं दुःख थांबव आणि तू कशी हो म्हणजे जशी पूर्ववत राहत होतीस प्रांजळवंत हो आणि आता विमानामध्ये बसून काय कर सिंहल द्वीपाला चल अशा प्रकारचे उपरिचर वसू तिला आज्ञा देऊ लागले म्हणतात. ऐशाय गुणी मैनाकिनी महाराजा श्वशूर प्राज्ञी 12 वर्ष मच्छिंद्र नयनी दाविनायसे म्हणतसे. अशा प्रकारे असणारे तिला म्हणत होते आता तू इथून लवकरात लवकर निघ. मी तुला काय करेन 12 वर्षाच्या नंतर नक्की मच्छिंद्रनाथ भेटविल असा कोण उपरिचर वसू म्हणजे तिचा सासरा तिला आश्वासन देऊ लागले म्हणतात. तरी मख मंडप पाक शासन करो अथवा न करो पूर्ण जरी मज दावाल ममनंदन तरी मज भाष्य दाविकी. अशा प्रकारे असणारे मैनाकिनी त्या वर जाताना बोलत होती म्हणत होती इंद्रदेव काय करो यज्ञ करो अथवा न करो नवनारायणांना बोलवो अथवा न बोलवो पण काय करा 12 वर्षाच्या नंतर तुम्ही बोलल्याच्या सारखे वागा आणि मला काय करा मच्छिंद्रनाथाची भेट करून द्या अशा प्रकारची मैनावती आता सासऱ्याला बोलू लागली म्हणतात. भाष्य दिल्यानंतर पुष्टी विश्वास रत्ना रक्षिण पोटी मग हे शोक दरिद्र पाठी चित्त सांडील महाराजा. असं काय म्हणले तुम्ही फक्त तोंडाने तुमच्या वाचेनं म्हणत आहात
मला आता काय करा म्हणजे वचन द्या आणि वचन देऊन मला आश्वासन द्या की मी खरंच तुम्हाला सासऱ्यात तुमच्या मच्छिंद्रनाथाला भेटवेल आणि मग काय होईल म्हणजे मला वचन दिल्याच्या नंतर माझं काय समाधान होईल. तुम्ही वचन देईपर्यंत माझं समाधान होणार नाही, कारण तुम्ही भेटवाल अथवा न भेटवाल याची काही शाश्वती नाही. अशा प्रकारची मैनाकिनी आपल्या सासऱ्याला बोलू लागली. आईचे बोलता मैनाकिनी श्वसुर हास्य करी अननी मग करतळ भाष्य देऊनी संतुष्ट केले सुनीते. अशा प्रकारे असणारे तिचं ते बोलणं ऐकल्याच्या नंतर उपरीचर वसूला खूप हसू आलं म्हणतात आणि हसत होते. आणि मग काय केलं, लगेच आपला हात तिच्या हातामध्ये दिला आणि हे घे म्हणजे वचन, 12 वर्षाच्या नंतर मी नक्की तुला मच्छिंद्रनाथ भेटविल असं म्हणल्याच्या नंतर मैनाकिनीचं समाधान झालेलं आहे म्हणतात. यावरी बोले किलो तळा माते नेता स्वर्ग मंडळा परी नरपपनिया तळा कोणा लागी स्थापावे. अशा प्रकारे असणारी मैनाकिनी बोलत होती, म्हणत होती तुम्ही मला वर नेतात सिंहद्वीपामध्ये, मग आता इथं राज्य ओस पडेल, इथं कोणाला तरी काय करावं लागेल, राज्यपद द्यावं लागेल, मग कोणाला स्थापावं या राज्याच्या सिंहासनावर. अशा प्रकारची मैनाकिनी आपल्या सासऱ्याला विचारू लागली म्हणतात. येरू म्हणे ऐक वचना सवे सेविसी आहेत क्रियावान धैर्य भामा उत्तम नामाने राज्य तिथे ओपिका. अशा प्रकारे असणारे काय म्हणले उपरीचर वसू बोलत होते, अगं म्हणले मैनाकिनी काय झालेलं आहे, तुझ्या राज्यामध्ये खूप हुशार स्त्री आहेत, खूप नामवंत आहेत, खूप काय गुणांनी भरपूर असलेल्या संपन्न असलेल्या आहेत, मग तू काय कर त्याच्यामधलीच एक निवड किंवा त्याच्यामध्ये एक प्रधान म्हणलं तर खूप चांगली आहे, कोण तर तिचं नाव धैर्यभामा आहे आणि त्या धैर्यभामेला तू काय कर राज्यपद दे, सिंहासनावर बसव. अशा प्रकारचे ते सासरे तिला बोलत होते म्हणतात. मग अवश्य म्हणे मैनाकिनी धैर्यभामा राज्यासनी बैसविली अभिषेक करुनी राज्यपदी ते दवा. अशा प्रकारे असणार अवश्य म्हणजे तिलाही खरं चांगलं वाटलं, कारण ज्याला राज्य चालवाय जमते त्यालाच ते राज्य द्यावं लागत होतं. अशा प्रकारचं तिला समाधान झालं आणि तिने धैर्यभामेला राज्यपदावर बसवलं आणि आता ती काय झाली म्हणतात विश्रांती पावली, समाधान झाली आणि आता सिंहद्वीपामध्ये जाण्याकरिता ती सिद्ध झाली म्हणतात. राजीव पुणे धैर्यभामा मिळती झाली विमान संगमा परी सकळ देशींच्या सैल्या रामा शोकाकुळ झाल्या की. अशा प्रकारे असणारे धैर्यभामेला राज्यावर बसवलं आणि आता त्यांचा निरोप घेऊन ती काय विमानारूढ झाली म्हणतात. पण तिथला पहिला राजा जात आहे या दुःखामुळे त्या तिथल्या शैल्य देशातल्या स्त्रिया खूप शोक करत होत्या म्हणतात, दुःख व्यक्त करत होत्या आणि काय बोलत होत्या ते पुढच्या ओळीमध्ये पाहू. मनती मायो शुभाननी तुम्ही जाता मासी टाकुनी अम्मा पाडसाची हरिणी दयाळ माय असशी तू. अशा प्रकारे असणाऱ्या दुःख करत होत्या, काय म्हणत होत्या, तू काय म्हणल्या राजाने आमची मायबाप होतीस आणि आम्हाला पाडसाला वनामध्ये सोडून तू आमची हरणी का निघून जात आहेस आणि आता तुमच्यासारखा राजा आम्हाला कुठे भेटणार आहे. अशा प्रकारच्या त्या सगळ्या स्त्रिया शोक करू लागल्या म्हणतात. असो आईच्या बहुधा शक्ती सैल्या शोका कुलित होती मग ती तुक्या समजावून विकती विमानयानी आरुडली. अशा प्रकारे असणारे सगळ्या देशातल्या स्त्रिया जमा झाल्या होत्या म्हणतात आणि तिची पाठवणी करायला आल्या होत्या. तेवढ्या स्त्रिया रडत होत्या, तेवढ्या स्त्रिया दुःख करत होत्या, त्यांची समजूत घातली, चांगल्या प्रकारे त्यांचं समाधान केलं आणि पुन्हा मैनाकिनी आता विमानामध्ये बसलेली आहे असं सांगत आहे. धैर्यभामेची नित्य प्रकार सांगुनी व्यक्ती समग्र यथा समान प्रजेचा भार सांभाळिका साजनिये. अशा प्रकारे असणारे धैर्यभामेला बोलायला सुरुवात
सुरुवात केली म्हणतात मैनाकिनीनं. ती सांगत होती चांगल्या प्रकारचं राज्य सांभाळायचं, चांगल्या प्रकारचं राज्य करायचं, चांगल्या प्रकारचे प्रजेचं पालन करायचं, अशा प्रकारच्या ती दैरभामीला बोध करू लागली म्हणतात. जेथील तेथेही तफार तैसे केले गोचर, मग युमानी आपण सशुर स्वर्ग मार्ग गमताती. अशा प्रकारे असणारे जसं पूर्ववत राज्य होतं तशा प्रकारचं चालवावं आणि काय करावं, या राज्याची परंपरा जशीच्या तशी चालू द्यावी अशा प्रकारचं तिला सांगितलं. आणि विमानामध्ये बसून आता उपरिचर वसू आणि मैनाकिनी आकाश मार्गाने म्हणजे स्वर्ग लोकाच्या वाटेने निघालेले आहेत असं सांगत आहे. असो युमान पावे दुपा प्रती पदास्थापिली ते विवती, मग तो उपचेर सहजगती आपुल्या स्थाना पै गेला. अशा प्रकारे असणारे म्हणजे ते विमान सिंहल द्वीपामध्ये येऊन काय झालेलं आहे, प्रस्थापित झालेलं आहे. आणि जे पहिलं मैनाकिनीचं ठिकाण होतं त्या ठिकाणावर मैनाकिनीला आणून सोडलं आणि आता उपरिचर वसू सुद्धा आपण राहत होते त्या ठिकाणी गेले म्हणतात. जैसी दिन खेळ मेळे चरू जाती पक्षी कुळे, येरी होता सायंकाळे आपुल्या तानात सेविती. तशा प्रकारचं म्हणजे पक्षी काय करतात, चरायला जातात बाहेर सकाळ झाली की, आणि पुन्हा सांज वेळ झाली की आपल्या घरट्याकडे जसे परत येतात तशा प्रकारचं मैनाकिनी आपल्या सिंहल द्वीपामध्ये परत आलेली आहे असं सांगत आहे. गोपाल कृष्ण भगवान की